घरात काम नाही करत काही नसते बसती. आता मला काही काम सांगायचं नाही. एक काम करायचं, भांडे घासले म्हणजे माझ्यावर उपकार नाही केला काय. आता मला बोल ना, मला रील्स काढायचे. काय काय भांडे घासले का घासून धुवून आणले? अहो घासून धुवून धावून आणले, ठेवले आता इथं. पाहून घ्या नाही तर हा कुठं घाण गुण आहे का पा. जर शिक माझ्या हातात फोन दिसला का त्यांना असं कस तरी होत. का ग ये साबणाचे डाग? अगं राखानं घासावा, मातीनं घासावा, वाळून घास. देते फोन पे करून. नाही हो, शांत बसा. रील्स काढायची मला, म्हणजे गाणे बनायची. तुम्हाला नाही काय युट्यूबवर टाकायचं? अगं मी तुला घटकाभर जवळ घेणार नाही. मग तू म्हणती मला गाणं बनायचंय? हो रील्स ते युट्यूबवर टाकायच्या, मग पैसे भेटन आपल्याला. आपल्याला काला पैसे? तुम्ही काम करत नाही, पैसे लागत नाही का? पैसे तर लागतील. हा पण मग मला 10 रुपयाला देशील ना काय पैसे? अहो ते पैसे चांगल्या कामासाठी लावते. आपल्याला खाय प्यायला आहे का घरात काही किराणा? मग दाणे नाहीये. शांत बसा आता, बोल ना काही. थांब काय मला जेवायला दे. म्हातारा निसा खाऊ खाऊ कर केला बाई, घरात काहीच नाही राहिलं. खरं? हा मग एक काम कर, अवतार कसा झाला ते भांडे कसून तुझे, काय झालं? ते कपडे कशी झाले. एक काम कर, आंघोळ करून येऊ. मग रील्स काढू का? हा आंघोळ झाल्या. अगं चांगले दिसशील तू. हा बाई ते ना. मग हिरव्या मिरची आपलं हिरोनी सारखी. हिरव्या मिरची हिरोनी सारखी. पाणी तापून ठेवा, मग मी जवळ काढते. पाणी तापून मिठू हा उतरून नाही देऊ का? आणि मग काय होतं, किती का लोक देते जाऊन पा. बायकोला नसतं बाथरूम मध्ये नसतं जाऊन बसच काम राहतं. खरं? हा पाठबीट घासायला एवढं नाही मी अजून लाच सोडी. अगं काय मला काम सांगती. एक तर मी म्हातारा झालोय, मला माझच वय ना, त्याच्यात तू सांगती पाणी तापवायला. जाणार जाळ लावा तेवढं पाण्याला, मी येतेच बाहेर. आणि मी जळालो मग? अहो पाण्याला जाळ लावा म्हणले मी. जा तुम्ही जा. म्हातारा नाही मला रील्स काढून द्यायचे 1-2. जा बरोबर. तुला काढता येते का? हा येतं ना. का ना काढशील? फोन मध्ये काढा लागत. फोन मध्ये? हा काय ना ते नाही तर वाचताना काढीत्या. काय काढीत्या काय माहिती. काय बोलत आहे तुम्ही? तूच म्हणते मला काढायचे. हा जा जाऊ. हा पाण्याला जाळा जाता जाता एकटाच जाऊ पुढं जाळा लावायला. अहो पाणी जाळा मग पाणी तापण मला आंघोळ करायची, मग रील्स काढीन मी. आपण या बायकोनं पार व्हायचा का आणला बुवा. खायला बाजारात जर भेटत असं तर 2-4 केले असते मी. उद्या त्यांना पाणी उतरून द्या, ते कपडे बिचडे नेऊन द्या. काय तर म्हण मी भांडे घसली, नुसते घसली. अगं धुवून आणायला लागा त्या म्हण घसली. सगळे साबणाचे डाग त्याला, त्याच्यामुळे ते रोग होऊन राहिले. गेलंय म्हातारा पाण्यात जाळ लावीन. जाळ आवर का मला दिसून राहिले तुम्ही इथून. पाणी तापलं का मग आंघोळ करते. चल मी आता आंघोळ करून घेते. म्हातारा दिला असं पाणी मी टाकून मला. तसं टाकेत म्हातारा पाणी, पण लय बडबड करतो. आंघोळ करून कोणी नाही ना बाहेर. आज जास्त टाइम झाला मला एक आंघोळीला यायचं. कोणी म्हाताराला गोल्डन पडदा बी असा आहे ना. म्हाताराला म्हणलं बांधून घेत, काहीच नाही बांधित. असं बाथरूम आहे आमचं. पाणी बी असं गार फटक झालं. पाणी सुद्धा नाही तापून दिलं. नुसती बोळ घ्या आंघोळ करून घ्या आंघोळ. आज लय मूड मध्ये ना एक वस्तू मला अशी दिसती. तुला दाखवू का आज? चालेल ना. दाखव तू खुशच एकदम. मग काय दाखव मला. आपल्याला फक्त काय करायचं, मजा घ्यायची. मजा म्हणजे सुख घ्यायचं. नेत्र सुख. चालेल कोणतं सुख घेऊ आपण? नेत्र सुख मला त्याच्याला समाधानी. हा मग चालेल ठीक आहे. नाही का तो तुक्या तुक्याची बायको आंघोळ गेली का त्या बाथरूम मधून सगळं बाहेरून दिसते. तेवढं पाहायचं, मजा घ्यायची. फक्त काय अजून त्याच्या घरीच जायला नाही कधी. बायको काय माहिती का, बियाकडे नाही त्याचं नक्कीच. हा बाई अरे पेतांबरावाने अंग चमकत आहे तिचं. मी काय करतो, आंघोळ काय गेलो का रोज लांबून पाहत होते बाथरूम मध्ये जाऊन.
मग मला सांगायचे ना, मग व्हिडिओ आणला होता आपण अरे काढून. तू आहे ना, तू मध्ये घुसा बसला भाऊ, तू इतकं ते नाही मध्ये घुसायची काय नाही, सवलती नाही वया म्हणत फार झालं बाई. आज मस्त डोकं बिकं धुईन म्हणलं, शॅम्पू लावून. शॅम्पूची पुढे संपली वाटतं. मग त्याला घरात ध्यानच नाही देत, नुसती हिंडत बाहेर. मला शॅम्पूची पुढे द्या का आणून. शॅम्पू आणते का? पुढे गेले काय माहिती, घरी नाही वाटलं. जाऊ दे मग घेते आता तशी आंघोळ करून. कोणी येईना नाही बाहेर. ती संगी आली असेल तिला तर सांगितलं असतं. संगी काही दिसा ना आज. जाऊ दे मरून घेते आंघोळ करून तशी. काय 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 करतो तू? कुठं काय करतो तू? अरे काय झालं? हा कोण आहे बाहेर? अरे काय काय आहे का नाही? अरे तुला लाज आहे का? लाज आमचं लाज पण भेटून तिकडे आहे का कोणी? इकडे रे, इकडे काय पाहत होता? ही बाया माणसं आंघोळ मला करतात. वाटलं तुम्ही मार मला तेच म्हणे. अरे मार नका काय झालं? मार नको म्हणतो. अरे, कुठून राहिला माणसाचं? झालं काय पण मग मला सांगा ना. ये ना. अगं, त्या सापटीतून तू आंघोळ करतो ते दोघं पाहत होते. काय? तुम्हाला हाय का नाही कोणी घरी? या बाय, काय? या बाय. त्याला तर लाजच या नाही बाय, काही. आपल्या नादी जर लागलं ना मग एवढं व्हायचं नाही. काय म्हणलं? काय म्हणलं तू? काका तुमचं वय झालं ना. तुम्हाला मारतो का रे बाई यांना? अरे, यानं आणलं मला. काय आणलं म्हणजे? काय म्हणा? म्हणे चल म्हणे माल दाखी तुम्ही. हा? तुमच्या बापाचा आहे का? काय आलं म्हणलं सेट आंघोळ करते का ना म्हणून मी तुला हा, शेट आंघोळ करते का? सेट तर तू होती तिकडे. हा. आणि एक तुम्हाला आम्हाला म्हणलं बाबा- होतं ना, जाऊ नका कुठं. बाहेर अगं म्हणजे मी आंघोळ करायला तुला राखण बसू का? फोटो तर नाही काढला ना? काढला असं शिल्पक मोबाईल बरोबर द्या. आहे. त्याला पप्पा, मोबाईल द्या. मोबाईल, मोबाईल नाही, दाखवतो. फुक हा, काय ये, ये बाई, याचं मोबाईल बाप. फुक काय बाई काही लाज अरे. वाटते का म्हाताऱ्याला पाहिलं का? अरे, पण नाही, आम्ही नाही. delete फाशी करतो देऊन बाई. टाकेल तुला फाशी. ऑटोमॅटिक निघायचे त्याचे. Delete काय? केलं मी. तो दाखव शिल्पक मोबाईल. नाही मोबाईल दाखवतो पहिले. मोबाईल केलं दाखव. मी ते delete. नाही काढू नाही. बापरे 10 मिनिटचा व्हिडिओ काढला पाहू ये ना. तुम्ही delete मारू करतो. नका. जा तुला मोबाईल देतात. राजा नाही वाटते. नाही नाही. काल काढला नाही नाही आता नाही येणार आम्ही. फुटू काय काढला होता आला. लोकांना टाकायला ग्रुपला. पाय आंघोळीचे फोटो. याला का पैसे भेटणार आहे का बरं? तुम्हाला बाया नाही का? म्हणलं म्हातारीची किती देखणी बायको म्हणून नाही, नाही नाही. तुला काय आई बहीण आहे का नाही? माझा फोटो ग्रुपवर टाकतो काय? नाही अरे? काय म्हातारीला मोठंपणा करायला. माझा हा मग त्याचं कसं काय? जे काही म्हणे तू त्याची बायकोचा फोटो म्हणजे आनंद होईल मोठा त्याला, तर त्याला काहीतरी बक्षीस भेटल, पुरस्कार भेटल, सत्कार होईल. अरे मूर्खानो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे दुसऱ्याच्या बायाचा फोटो काढायला. हो पुरस्कार नाही ते माझ्या घेऊन राहिले आपले माहिती. तुम्हाला लोक नाव ठेवले असते, गल्लीन चालले असते ना. पाहू ग चालेल. ए हो इकडे. द्या उचकून द्या ना. परत इकडे दिसलेली पाहिजे ती. ऐकतो काय आता आजपासून या गेलेल्या दिसल्या दोघा बी. मला पुस्तकाला द्या ना. हा चालेल या इकडं. मग माझे बखर दुखायला लागली. या इकडे. बरगडी. तुमच्या वर्गाला तोडायला लागत होत्या. हा. तुम्ही ना आता इथे थांबा जा. मग मी आंघोळ करत जाईल. हा शाबास. इकडे या बरं. चल. हे काय वाईट झालं. बरं झालं तुम्ही आले. लोक तर काही फायदा घे. काम कर तुम्ही. आता काय करा हे लय झालं नाही का? रोजच आहे आपलं काय एक दिवसाच आहे का आंघोळ? ते खरं रोज करावं लागतं. मग आता काय करतो मी? आपल्याला ना सिमेंट वाळू सगळं पा, आंघोळीचं बाथरूम आणि संडास बाथरूम दोन्ही बांधून घेऊ. आता सिमेंट वाळू विटा हे नुसतं पाक. अहो घेऊन या. मग म्हणजे असं म्हण ना, आता नुसतं पाहायला सांगते तू. हे तुमच्या या अशा वागण्यामुळे लोक असे वागत आहे. तुम्हाला काहीच कळत नाही. ते माणसं पकडले नसते तर तुमची इज्जत कुठे असती? येशीला येशीला टांगेला असती. आमक्याची बायको हा उघड्या आंघोळ करते. मग आता मी सगळ्यांनाच सांगतो, ज्यांना बाथरूम नाही ना, हा मित्रांनो, उघड्यावर बायकांना आंघोळ, बायका आहे, मुली आहेत, आई आहे, भावजा आहेत, अनेक महिला आहेत आपल्याकडं, तर पहिलं बाथरूम झाल्याशिवाय मुलाचं लग्नच करू नका. हा पहिले आंघोळीचा खरं का नाही? संडासची सोय करा. हा मग या आंघोळ. मग नंतर पोरांचे लग्न हा, करा, असं करा. तर बायका राहतील प्रत्येकाच्या. अरे मी म्हातारा झालो तरी बायको म्हणते संडास बाथरूम बांधा, पहिले नाही आपलं तर- बांधून घ्या बरं. मग लोकांना सांगू आपण. असं करते का? हा आपलेच नाही लोक म्हणे यालाच नाही ना काय सांगू राहिला. अरे हा ठीक चला. आहे, मी पहिले इटा वाळू. हा तर उघड्यावर असलं ना, लोक पाहिले ना
कपड्याचं लावेला असलं तर सापटीतून पाहत्या हा नको बाई बस हा, झालं तुम्ही पाहिलं इतकी लोकांची नजर खराब आहे हो नाही आता आपण कामालाच लागू चल. चला